बीड जिल्ह्यात आणि त्यातल्या त्यात परळीमध्ये गुन्हेगारी वाढण्यासाठी धनंजय मुंडे कारणीभूत आहेत. त्यातनंच परळीचा भ्रष्टाचार पॅटर्न, परळी दहशत पॅटर्न आणि परळी गुन्हे पॅटर्न असे अनेक पॅटर्न परळीनं दिलेत, अशी टीका राजकीय वर्तुळातनं झाली. हे सगळे पॅटर्न पुढे आले ते संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर. देशमुखांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचे खास मित्र वाल्मिक कराड याचा हात असल्याचा आरोप आहे. आणि मग यातूनच कराडला वाचवण्यासाठी धनंजय मुंडे सगळे प्रयत्न करतील. त्यामुळे मुंडेंचा राजीनामा घ्यावा असा दबाव महायुतीच्या आणि अजित पवार गटातल्या नेत्यांकडूनच वाढत असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे सरकारची बदनामी होत असल्यानं मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा या प्रकरणी उत्तरं द्यावी लागतायत. त्यावर धनंजय मुंडेंनी अजितदादांनी मागितला तर राजीनामा देतो असं म्हणत त्यांनी प्रतिक्रिया दिली. आता मुंडेंवरती राजीनाम्याचा दबाव वाढल्याचं बोललं गेलं. काल तर अजितदादांनी बीडमध्ये आल्यावर मुंडेंना जरी आपल्यासोबत ठेवलं असलं तरी खासगीमध्ये त्यांनी मुंडेंना खडे बोल सुनावल्याची चर्चा आहे. या सगळ्या घडामोडींनंतर मात्र आता धनंजय मुंडेंनी ठेवणीतला आपला शेवटचा डाव खेळलाय, तो म्हणजे भगवानगडाचा. धनंजय मुंडे गुरुवारी रात्री भगवानगडावर मुक्कामी होते. तिथं त्यांनी महंत नामदेव शास्त्री यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आता नामदेव शास्त्रींनी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडेंना भगवानगडाचा कायमचा पाठिंबा आहे आणि भगवानगड त्यांच्या पाठीशी असल्याचं सांगत एक प्रकारे त्यांना या सगळ्या प्रकरणातनं क्लीन शीट दिली आहे. दुसरीकडे भगवान बाबांनी माझ्या मागे शक्ती उभा केली, संघर्षाच्या काळात भगवानगड माझ्या मागे आहे असं म्हणत धनंजय मुंडेंनी सुद्धा या सगळ्यावरती समाधान व्यक्त केलंय. पण त्यामुळेच धनंजय मुंडेंनी राजकीय वादळात भगवानगडाचा पाठिंबा मिळवून नेमकं काय साध्य केलंय याची चर्चा चालू झाली आहे. तेच आपण या व्हिडिओतनं पाहणार आहोत. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. सगळ्यात आधी धनंजय मुंडेंना क्लीन शीट देताना महंत नामदेव शास्त्री महाराज नेमकं काय म्हणालेत ते पाहूयात. मुंडेंशी झालेल्या 2 ते 2.5 तासांच्या चर्चेनंतर त्यांच्या मानसिकतेचा आढावा घेण्याचा मी प्रयत्न केला. ते गोपीनाथ मुंडेंचे पुतणे आहेत. धनंजय हा खूप वर्षांपासून जवळ आहे. त्याची गुन्हेगारीची पार्श्वभूमी नाहीये, मात्र जाणीवपूर्वक त्यांना गुन्हेगार ठरवण्यात येत असल्याचं मला जाणवलं. यातनं आमच्या संप्रदायाचं खूप मोठं नुकसान झालंय. धनंजय मुंडेंवर कितीही आरोप होत असले तरी भगवानगड धनंजय मुंडेंच्या पाठीशी भक्कमपणे. इतकंच नाही तर नामदेव शास्त्रींनी पत्रकार परिषदेत बोलताना माध्यमांवर सुद्धा आरोप केलेत. त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या लोकांनी मस्साजोगचं प्रकरण केलं, सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केली, त्यांची मानसिकता का बिघडली हे माध्यमांनी का दाखवलं नाही? कारण आधी जी मारहाण केली ती देखील दखल घेण्यासारखी आहे. त्यांच्या गावचा मुद्दा आहे, मात्र त्याला राजकीय हवा देऊन सामाजिक सलोखा बिघडवण्याचा हा प्रयत्न आहे. आज ज्यांच्यावरती आक्षेप घेतला जातोय ते नेते खंडणीवर जगणारे नाहीयेत. गेले जवळपास 53 दिवस झालेत मीडिया ट्रायल चालवली जातीये. धनंजय मुंडे हा खंडणीवर जगणारा माणूस नाहीये, मात्र त्यांना तशा पद्धतीचं ठरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांची पार्श्वभूमी तशी नाहीये असं सुद्धा नामदेव महाराज शास्त्री यांनी म्हटलंय. आणि यामुळेच आता चर्चा चालू झालीये ती धनंजय मुंडेंनी खेळलेल्या शेवटच्या डावाची. आणि तो डाव म्हणजे थेट भगवानगडाच्या महंतांकडनं क्लीन शीट मिळवणं. यातून धनंजय मुंडेंनी साधलेली पहिली गोष्ट म्हणजे समाजाच्या श्रद्धास्थानाकडनं पूर्णपणे पाठिंबा मिळवला. खरं तर सध्या धनंजय मुंडे संकटात आहेत. त्यांचं मंत्रिपद धोक्यात आहे. अशा वेळी धनंजय मुंडेंनी कालची जिल्हा नियोजन समितीची बैठक आटोपल्यानंतर थेटपणे वंजारी समाजाचं श्रद्धास्थान असलेला भगवानगड गाठला आणि तिथेच मुक्काम केला. काल ते महंत नामदेव शास्त्री यांच्याशी बोलले आणि आज सकाळीच नामदेव शास्त्रींनी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडेंच्या पाठीशी आपली ताकद उभी केली. खरं तर भगवानगड म्हणजे नामदेव शास्त्री आणि नामदेव शास्त्री म्हणजे वंजारी समाज असं समीकरण आहे. वंजारी समाजाची भगवानगडावर अपार अशी श्रद्धा आहे. त्यामुळे इथल्या महंतांचा शब्द वंजारी समाजासाठी अंतिम असतो. त्यामुळे नामदेव शास्त्रींची पत्रकार परिषद ही मुंडेंसाठी राजकीय संजीवनी ठरल्याची चर्चा आहे. आता जर नजीकच्या काळात मुंडेंचं मंत्रिपद घालवण्यात आलं तर वंजारी समाज अजितदादांच्या, विशेष करून महायुतीच्या विरोधात जाऊ शकतो असा मेसेज देण्याचा प्रयत्न धनंजय मुंडेंच्या भगवानगडाच्या भेटीतनं झालाय. खरं तर यापूर्वी महाविकास आघाडी सरकारमधले तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्यावरती सुद्धा पूजा चव्हाण या युवतीनं स्वतःचं आयुष्य संपवलं त्याचा ठपका ठेवण्यात आलेला. त्यावेळी पोहरादेवी या बंजारा समाजाच्या शक्तीस्थळावर जात त्यांनी सुद्धा आपली ताकद दाखवण्याचा आणि समाज आपल्या पाठीशी उभा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. खरं तर राठोडांना त्यावेळी दबावातनं राजीनामा द्यावा लागला, पण लगेचच महायुतीचं सरकार आलं, त्यांना मंत्रिपद मिळालं. आत्ताच्या सरकारमध्ये सुद्धा ते मंत्री आहेत. त्यानंतरच्या काळात त्यांनी थेटपणे पोहरादेवी मंदिराच्या नंगरा भवनचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत लोकार्पण केलं.
ज्यामुळे त्यांचं राजकीय भविष्य हे भक्कम झालं. आता त्याच पद्धतीनं धनंजय मुंडेंनी सुद्धा मंत्रिपदाचा राजीनामा वाचवण्यासाठी शेवटचा पर्याय म्हणून थेटपणे भगवानगड गाठलाय. त्यानंतर आता नामदेव शास्त्रींनी मुंडेंची जाहीरपणे पाठराखण केली आहे. वंजारी समाज हा सगळ्यात जास्त भगवानगडाला मानतोय. त्यामुळे भगवानगडाचा ज्याला आशीर्वाद त्याला समाजाचा एकमुखी पाठिंबा असं समीकरण राजकीय वर्तुळातनं जुळवलं जातंय. त्यामुळेच आता धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायचा असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादांना खूप विचार करावा लागणार आहे. म्हणूनच कालपर्यंत मुंडेंवरती राजीनाम्यासाठी अप्रत्यक्ष असलेला दबाव यापुढे कमी होण्याची शक्यता आहे असं म्हटलं जात आहे. भगवानगडाच्या आश्रयाला जात धनंजय मुंडेंनी साधलेली दुसरी गोष्ट म्हणजे जिल्ह्यातल्या सगळ्याच विरोधकांना इशारा दिलाय. बीडमध्ये 6 विधानसभेचे मतदारसंघ असून तिथं वंजारी समाजाची मतं निर्णायक आहेत. पण देशमुखांच्या हत्येनंतर बाहेरच्या नेत्यांसहित जिल्ह्यातले सुरेश धस, प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर या आमदारांनी तर खासदार बजरंग सोनवणेंनी मुंडेंविरोधात जोरदार मोहीम उघडली. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड याची मैत्री, आर्थिक हितसंबंध हे उघड करण्यात आले. तसंच यापूर्वी मुंडेंचं पालकमंत्रीपद आणि त्याचा झालेला गैरवापर हा कराडने केलाय असाही आरोप करण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातल्या या सगळ्या नेत्यांनी सुरुवातीला धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. पण फडणवीस आणि अजितदादांना मुंडेंना डावलणं काही जमलं नाही. त्यानंतर मात्र या सगळ्या विरोधक मंडळींनी मुंडेंना पालकमंत्रीपद मिळू नये यासाठी फिल्डिंग लावली. त्यामध्ये या नेत्यांना यश आलंय. पण धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर हे लोक पहिल्यापासून ठाम आहेत. तरी सुद्धा अजूनही मुंडेंचा राजीनामा हा झालेला नाहीये. त्यातनं सरकारवरती मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दबाव वाढल्याचंही बोललं गेलं होतं. त्यातनं सुटका करण्यासाठीच धनंजय मुंडे थेटपणे भगवानगडावर पोहोचले आणि गड आणि त्यासोबतच समाज आपल्या पाठीशी असल्याचं दाखवून देण्यात त्यांना यश मिळालंय. आता यातनच जिल्ह्यातल्या विरोधात गेलेल्या नेत्यांना धनंजय मुंडेंनी एक प्रकारे राजकीय आव्हान दिल्याची चर्चा आहे. कारण भगवानगड पाठीशी म्हणजे वंजारी समाज पाठीशी. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये राजकीय अस्तित्वासाठी जिल्ह्यातल्या मुंडे विरोधकांना वंजारी समाजाच्या मतांसाठी झगडावं लागण्याची शक्यता आता वर्तवण्यात येते. परिणामी मुंडे विरोधक आता काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. भगवानगडाच्या पाठिंब्यानं मुंडेंनी साध्य केलेली तिसरी गोष्ट म्हणजे विरोधकांसहित बहीण पंकजा मुंडे यांच्या आकांक्षांनाही आवर घातलाय. दसरा मेळाव्यावरनं मागे नामदेव शास्त्रींनी भगवानगडावरनं कुठलंही राजकारण करू नका असा थेटपणे इशारा पंकजा मुंडेंना दिला होता. त्यातूनच नामदेव शास्त्रींनी गडाच्या नावावरनं राजकारण होऊ देणार नाही असंही स्पष्ट केलं होतं. त्यामुळे पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्री यांच्यातला हा वाद चांगलाच महाराष्ट्रात गाजला होता. आता मात्र धनंजय मुंडेंसाठी नामदेव शास्त्रींनी भगवानगडावरच पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी धनंजय मुंडेंना गोपीनाथ मुंडेंचे पुतणे म्हणून राजकीय वारसा सुद्धा बहाल करण्याचा प्रयत्न केला. तसंच धनंजय मुंडे किती सहनशील आहेत, त्यांच्यासारखं नेतृत्व असणं गरजेचं आहे असं सुद्धा समाजाच्या समोर मांडलं. त्यामुळे पंकजा मुंडेंना एक न्याय आणि धनंजय मुंडेंना दुसरा न्याय देत भगवानगडावरनं राजकारण न करण्याचा पायंडा नामदेव शास्त्रींनीच मोडलाय आणि धनंजय मुंडेंची बाजू घेतलीये, पंकजांना इशारा दिलाय अशी सुद्धा चर्चा सध्या चालू झाली आहे. पण आता नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची बाजू घेतल्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मात्र धनंजय मुंडेंची दुसरी बाजू ही नामदेव शास्त्रींना माहिती नसावी, मी धनंजय मुंडे यांच्या विरोधातली कागदपत्र नामदेव शास्त्रींपर्यंत पोहोचवणार आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर मनोज जरांगेंनी या संदर्भात नाराजी व्यक्त करत देशमुख यांची घटना मोठी आहे, त्याला गड पाठीशी घालू शकत नाही, गफलत असेल, राज्याचं मोठं दुर्दैव आहे, शेवटी महंत हे महंत आहेत, बाबाजीकडून शब्द गेले असतील तर राज्याची मोठी हानी आहे, खून केल्याचा आनंद आहे का, खून केलेल्यांना सोडून द्या असा अर्थ होतो का, अशी उद्विग्नपणे प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणात जिल्ह्यातल्या सगळ्या नेत्यांनी धनंजय मुंडेंवर अनेक आरोप केले. त्यावेळी पंकजा मुंडेंनी मात्र शांत राहणं पसंत केलं. यातूनच त्या बीड जिल्ह्यातली आपली राजकीय स्पेस शोधतायत असं बोललं गेलं. पण थेटपणे आता वंजारी समाजाचं श्रद्धास्थान असलेल्या भगवानगडावरनं नामदेव शास्त्रींनीच धनंजय मुंडेंना पाठिंबा दिल्यानं पंकजा मुंडेंच्या मनसुब्यांवर सुद्धा त्यांनी पाणी फिरवल्याची चर्चा आहे. पण तुम्हाला काय वाटतं, भगवानगडावरनं नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंना पाठिंबा देणं हे योग्य की अयोग्य? या संदर्भातली तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि यांसारख्या राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.